धाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्ता समोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कोलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सोन किंवा भेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवा आणि शिका, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, बले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे मांद्य हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराय हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांची अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या लेकीनं, माझ्या मातानं, माझ्या पितानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून हे आजचं व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार या व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पोहोचले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत गेला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत गेला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही। कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली माझ्या लेकरांनो, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण आमच्यातला कुठेतरी माणूस आणि माणुसकी हरवत चालली। आज ही या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, आज एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये तलवार घेतो, हातामध्ये कोयता घेतो आणि माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो। आज हे लक्षात घ्या, 17-18 वर्षाचा पोरग दारूचा ग्लास हातामध्ये घेतं, व्यसनाच्या विळक्यामध्ये अडकतं, कारण का आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चाललाय। ही माती आम्ही विसरलो माझ्या लेकरांनो, अरे ही कोणाची माती? ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, जगज्योती बसवेश्वरांची ही माती, 23 वर्षाच्या भगतसिंगांची आणि माझ्या संभाजी राजांची ही माती। कोण? माझा छत्रपती शिवाजी राजा। अगं प्रत्येक भारतीयाने हे काळजामध्ये पेरून घ्यायला हवं, कोण? माझा छत्रपती शिवाजी राजा। अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा। मग माझ्या या राजाच्या मातेमध्ये आज हे माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे होतात का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी
हरवत चालला आणि म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. माझ्या लेकरानं, मला माहिती आहे घामात भिजात सगळं काय होईल, अंग दुखेल, पाय दुखतील, लक्षात घे आजचा हा 1 तास हा प्रबोधनाचा नाही, कोणत्या व्याख्यानाचा नाही, तर तो आहे परिवर्तनाचा. बदल झाला पाहिजे माझ्या लेकरा, लक्षात घे. आणि हा जर बदल जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीने माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. आणि ज्या महामानवांची नावं मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी, त्या महामानवांच्यासाठी मी काय केलं. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजीजाऊचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली, जय जयकार झाला. पण माझ्या लेकरांनो बेंबीच्या देठापासून झाला नाही. आणि इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील, ज्या ज्या वेळेला माझ्या राष्ट्राचं नाव माझ्या कानावरती येईल, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे, जय जयकार कसा झाला पाहिजे, आज सारा परिसर अगदी दुमदुमून गेला पाहिजे. भगवंताने आई वडिलाची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज आपल्या चेहऱ्यावर आलं पाहिजे आणि असा जय जयकार करायचा, एकदम गगन भरारी हात उंच करत हा सारा परिसर लक्षात घ्या. हे सगळं कार्यालय अगदी दमदमून गेलं पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे, एकदम मस्त चेहऱ्यावर तेज पाहिजे आणि जोरात हात वरती करत जय जयकार झाला पाहिजे. चला, कॅमेरा तिकडे फिरवले लेकरा, सगळ्यांना दिसलं पाहिजे. पाठीमागच्या माता सगळे, तुम्ही काय साखरपुड्याला आला नाही माझ्या. हा, चला सगळ्यांनी जय म्हणायचंय, प्रत्येकाने जोरात. हा, चला, हात वरती. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. पवन सुंदर बजरंग बली के, भारत माता के. हात खाली घ्या आणि बघा मातानो, एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, कसं सौंदर्य चेहऱ्यावर लगेच आलं बघा. एवढी वर्षे 150 टन फेरेन लावली थापलीचा काय उपयोग झाला का? नुसतं नवऱ्याला म्हणताय हो मी कशी दिसते, त्यानं जर खरंच तुला सांगितलं कशी दिसते तर 1.5 महिना त्याला गिळायला घालायची नाही, लक्षात घे. म्हणून ते नुसतंच म्हणते तुझ्यासारखं या भूतलावर कोणी नाही. एवढं आता असाच आनंद घेऊन घरी जायचा मातानो. आनंदाची पहिला महामंत्र तुम्हाला देतोय. घरी गेल्या गेल्या अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. नवऱ्याला सांगून आला होता 10ला संपताय, 11:30ला 10ला सुरू होतंय, 11:30ला संपताय, आले आता वाजले 12. आता त्याचा फोन येणार बघ, कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली. फोन आला की फोन कटच करून टाकायचा त्याचा. फोनकडे अजिबात बघायला नाही. घराकडे पण असं डुलत जायचं. नवरा पुढे आला की म्हणायचं चल भाजी ढावा आणि देवा नाहीचं. सगळं डुलाचं स्टाईल ना घरामध्ये शिरायचं, लक्षात घ्या. आणि सासू पुढे आली तर लय धमाल करायची. रोज सासू पुढे बोलून कसं करताय का, एक तर थकून येतायचा, सासू पुढे आली नागी म्हातारी मोठ असलं काय करायचं नाही. सासू पुढे आली कसं करायचा, आत्या मग करायचा, म्हातारीच्या कानाला मुका घेऊन टाकायचा. दाणे करून म्हातारी खाली पडली पाहिजे. खाली पडली की तिला सोडायची नाही, जिथं पडले तिथं बसायचं आणि म्हातारीच्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा, आत्या मग करायचं. एवढ्या आनंदात घराकडे जायचं. आणि तुम्ही पण कार्ट्यानं पप्पा पुढे आले की पप्पा आईला बी माफ करायचा. पप्पाच्या गालाचा एक मुका, मम्मी आली तर तिच्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. असं घराकडे जायचं. सुनेला माझ्या फोन आला पाहिजे, नेमका आज पिंपळाजी वजन ठेवलं होतं कोणाचं, एवढ्या आनंदात जायचं ना. आज मला टेन्शन काय नाही बघ, सगळ्या माझ्या लेकी अजिबात एक कार्ट कुठं इथं दिसत नाही. 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात. मैदानावर 20-20 हजार लेकरं, झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाच असते ते छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जीवेवरती आली, लक्षात घ्या. पक्षी उठू देत नाही मी झाडावरचा, पण
यातला पहिली ते चौथीचं जर कार्ट माझ्या समोर आले तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची कीर्तन यांनी पाडली, प्रवचन यांनी पाडली, शिक्षकाच्या तोंडाला तर यांनी भेस आणलेला आहे. कार्ट शाळेतनं घराकडे कधी जातंय ते वाट बघत बसताना आई शाळेत घरातनं शाळेला कधी जातंय आई वाट बघत बसते. एवढी ही नालायक कार्टी. मागच्या महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त अशा अंगठ्या वगैरे घालून नटून तटून मी बसलेलो होतो आणि एक माता डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर ऐका ना सर, सगळ्या कॉलेजला शाळेला तुम्ही परवानगी दिली आणि माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट येता पहिली ते चौथीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हटलं एक बस घे, त्या बस मध्ये सगळी घात, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी माझ्या समोर बसवायची नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या समोर बसवत नाही, पाठीमागे बसवली तर चालतील का? मग मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे बसव, पण माझ्यापासून 100 फूट लांब बसवायची. 2 शिक्षक तिथं बसवायचा हातामध्ये काटे घेऊन. जर का कार्टीने दंगा केला, हाताचा माईक खाली ठेवणार घरला निघून जाणार. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येते, पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण उड्या मारतय, कोण छड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एकतर कार्ट माझ्या जवळून पळत चाललो तर मला व्याक करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, परिवर्तन सोडा, व्याख्यान सोडा, तुम्ही आपला आता सांगलीला घरला निघून जावा. पण मातानो आज घरी जाऊन तुझ्या वसंताचं नाव टाकायचं तुझ्या भावाचं सोशल मीडियावरती. शेकडो नाही हजारो व्हिडिओ येतात. असाच खुर्चीवर उभा असतो, एक पाय वरती एक पाय खाली आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत, एक आई बाप राष्ट्र धर्म आणि महामानव मी पेरत असतो. एक लाकडाची खुर्ची होती, मी उभा होतो. व्याख्यान लय रंगलेलं होतं, एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झाला होता. आणि पाठीमाग बसलेले पहिलीचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिल्या मी खाली उडी टाकली, कारण मागून 3 कॅमेरा सुरू होतं. सगळ्या रत्नागिरी जिल्ह्याला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं फाटलेला नकाशा घराघरात पोहोचला वसंतराव, म्हणून हळूच मागं हात लावला. बघतोय तर सगळं काय व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं कार्ट्यात ना नाही का कुठं फाटल्या? तर खालनं मला म्हणतंय, कसं फसवलं? पवार घोडील म्हटलं तुझे असले कार्टी. एकदा तर नाट्यगृह तुडून बसलेलं होतं. विषय लय भारी होता मूल समजावून घेताना. एवढ्या माता आल्या, बसायला जागा नाही. काही माता विचार मंचावर माझ्या शेजारी बसल्या. एक माता माझ्या जवळ बसली, ती माझी भगिनी. तिच्या मांडीवर 4 वर्षाचं एक गोरगोमटं कार्ट बसलेलं होतं. कार्ट एवढं दिसायला सुंदर होतं, पण लई नालायक आणि आगाऊ होतं. माझ्याकडे बघायचं, गालात खुश करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो. याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते. वा 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 वा. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं काय रे म्हणजे शिवण्या म्हणायचा अवकाश. कार्ट खाल्लं म्हणतंय, बॉब जरा इकडे ये म्हटल्यानंतर त्याच्या आईने त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणतोय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी पिलं, परत या कार्ट्याकडे काय मी बघितलं नाही. हे माता, महाराष्ट्र नाही बघ, अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून फिरत असतो. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता आणि ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारी. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत होतो बघ. आणि त्याच वेळेला तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये सांगतात, हे या कोवळ्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या कळ्या माझी. कोणत्या कोवळ्या कळ्या? हे माझ्या समोर बसलेल्या या कोवळ्या कळ्या, या राष्ट्राच्या महाराष्ट्राच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेल्या त्या कोवळ्या कळ्या. मातानो, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरो, 4 वर्षाचं तुझं लेकरो तुझ्या अंग खांद्यावरती खेळतंय, तुझ्या संस्कारामध्ये वाढतंय. त्या लेकरामध्ये या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या माझा माणूस कुठे तर हरवत चालला. म्हणून आज पुन्हा एकदा मी तुझ्या समोर उभा आहे बघ. वसंत हक्का
हंकारी आला आणि आम्हाला हसवून गेला. वसंत हंकारी आला, आमचं मनोरंजन करून गेला. नाही माते, हे हसवायला नाही आलो, मनोरंजन नाही करायला आलो, माणुसकीची ठेंगी आज तुझ्या काळजामध्ये टाकायला आलोय बघ. आणि म्हणून सांगतोय माझ्या लेकरांनो, आज पळत पळत घरी जायचं बघ. आज पळत पळत घरी जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाही. हे पोरांनो, तुम्ही आता पहिलीपासून 12वी पर्यंत शिक्षण घेतलं, तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्ही वकील झाला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, म्हणजे आई बापानं आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून तुला सांगतोय, तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, तुझं वय 40 आहे, 50 आहे, तुझं वय 20 आहे, 15 आहे, आज पळत पळत घरी जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि हात जोडून छत्रपतींच्या साक्षीनं आणि साईबाबांच्या साक्षीनं तुला सांगतोय, घरी गेल्यानंतर जर दिसल तुला तुझी आई आणि घरात असेल तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस, ज्याच्या घरामध्ये त्याचा बाप आहे, ज्याच्या घरामध्ये त्याची आई आहे. हे पोरांनो, हे आणि ते आई बाप अगदी आनंदात आहे. कुबेरापेक्षा सर्वश्रेष्ठ धन तुझ्याकडे आहे पोरा. आणि म्हणून तुला पोरी सांगतोय मग, पळत पळत आज जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, आई हे आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या, आई तुला किती वेदना होत होत्या. आज पळत पळत जायचं बघत त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, आंबाला फोड हलत तुझ्या गळ्यामध्ये पडल. कारण पोरीनो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. एवढ्या आनंद आणि मरण यातना त्या माऊलीला होत असतात. ती हातपाय घासत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पुढचं पुरुष मात्र वाचलं पाहिजे साहेब. एवढ्या अनंत यातना त्या माऊलीला होत असतात. पण त्याच आईला आम्ही म्हणतो, तुला काय कळतं ग? त्याच आई बापाच्या आबरूची नंतर आज आम्ही वेशीवरती टांगू लागलो. हे पुरी, हे ज्या आईला तू म्हणतेस ना ग तुला काय कळतं, खरं सांगू का माझ्या लेकरा, तिला सगळं काही कळतं बघ. म्हणून आज आम्ही जिवंत आहोत बघ. हे आज हा वसंताकडे 2 पायावरती उभा आहे, बघासारखी डरकाळी पडतो, कारण त्या आईला आणि आईला सगळं काही कळत होतं बघ. पण त्याच आईला आम्ही म्हणतो, तुला काय कळतं ग? हे पोरी, 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ. हे 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी उठून 6 वाजता तुम्हाला शाळेसाठी कॉलेजसाठी ती डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील. हे पोरांनो, या आईसाठी तुम्हाला घामात भिजावं लागेल, आता या आईसाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. पण त्याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकायला लागलो. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगून जातो बघ, आलोय तर तुझ्या काळजाला आग लावून जाणार बघ. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, हे पोरी, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे. सदा माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव साधा बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? या आई आम्हाला कळाली का? त्या आई बापाच्या तोंडावर पोलीस आज आम्ही झोपू लागलो. त्या आई बापाच्या आबरूची लक्तर आज आम्ही वेशीवरती सांगू लागलो. काजू पोटी कशासाठी? कुठला तर हराम कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला आणि सोन्यासारख्या आई बापाच्या तोंडावर थुंकून तुम्ही निघून चालला. हे नालायक मुलांनो, म्हणून आज इकडे बघ, साईंचा आदेश असेल, छत्रपतींचा आदेश आहे, इकडे बघ,
ज्या वेळेला अध्यात्म आणि हे राष्ट्र एक होतं पोरी, तिथंच खऱ्या माणसाची निर्मिती होते. तुला सांगतो, तुझ्या काळजावरती पेरतो बघ. विसरलीस ग तू, तुझ्या बापाला विसरलीस, या मातेला विसरलीस, या महामानवांना तुम्ही विसरू लागला. म्हणून आज आदेश आहे, तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी, तुला तुझ्या अगोदर ओळख तयार करून देतो बघ. ही ओळख तू कधीच विसरू नको माझ्या लेकरा, ही ओळख तू कधीच विसरू नको. आणि इथं बसलेल्या माझ्या सगळ्या आयांना मी सांगतोय, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण पोरगीला सांगा कोणत्या मातीमध्ये कोणाच्या पोटी तिनं जन्म घेतलेला आहे. पोरगी ऐक, आज तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता आहे, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता, तरी सुद्धा ती माऊली चालत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत हे समोर बसलेल्या त्या 8 भालिकींना ती माझी सावित्री शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. ते पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. हे पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस. माझ्या छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी, ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ. पोरी, तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. आजपर्यंत लक्षात घे, मार्गांचा ठीक तू रचलास, पण आज तुझ्या काळजाला आग लावतो. तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ पोरी. 5 लाखाचं सैन्य घेऊन 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं, राजा महाराज सोडून आम्हाला निघून गेलेले होते आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही माझ्या पोरी, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस ग. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं साला, तुला थोडस आमिष दाखवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी, पोरी, तुझ्या शरीराचा उपभोग घेत 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 तुझ्या शरीराचं तुकडे करावं, तुला मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करावं, वेळ पडली तर पोरी तुला परदेशामध्ये विकावं पोरी. पोरी, तुला परदेशामध्ये विकावं. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. हात जोडूनच तुला सांगतो बघ पोरी. बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, ते तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. या राष्ट्राची शान तू आहेस, आई बापाचा अभिमान तू आहेस पोरी. पोरी, ही तुझी ओळख आहे बघ. आजपासून ही ओळख पोरीनं कधीच विसरायची नाही. 4 मार्क्स कमी पडले तर चालतील, एक वेळ 10वीला नापास झालीस तरी चालेल पोरी. पोरी, 12वीला नापास झालीस तरी चालेल पोरी, पण लक्षात घे तू कोण आहेस त्याचा विसर तुला पडू देऊ नको. हे हरामखोर कुत्रे तुझ्यावर फळे तुटून पडू लागले का ग पोरीनं? सोन्यासारख्या आई बापाच्या तोंडावर थुंकून त्यांच्या आबरूची लक्तर तुम्ही वेशीवरती टांगू लागलात. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. तिकडे बघ, मी तुला सांगून जातो बघ. आईला पहिला प्रश्न विचारलास ना माझ्या लेकरा, आता ती आई काय आहे तुम्हा इथं बसलेल्या प्रत्येकाला दाखवून देतो. आमचं वय 50 झालं तरी सुद्धा आम्हाला आई बाप नाही कळाला, आमचं वय 60-70 झालं तरी सुद्धा आम्हाला आमचा आई बाप नाही कळाला. रोज नव्याने वृद्धाश्रमांची निर्मिती, अनाथ आश्रमांची निर्मिती या राष्ट्रामध्ये होऊ लागली. पोरी, आणि म्हणून तुला सांगतोय, आईला पहिला प्रश्न विचारला, आता पळत पळत जा बघ. आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा. त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा तुला सांगतो बघ पोरी. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ.
तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या ना ग पोरी, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता तुझ्या आईनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या भावाला सोडून दिलं, सगळं घरदार तिनं सोडून दिलं आणि पोरीनो तुझ्या बापाचा हात धरून ती तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि ज्या क्षणाला पोरानो तुमचा जन्म झाला त्या माऊलीने स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. आज पळत पळत जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. माझं वय 1 वर्षाचं होतं. आई मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का आई? का ते पोरांनो एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडत बघती तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ, हे हंबरडा फोडत तुझ्या गळ्यामध्ये पडत, तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल बघ, अक्का अक्का करत तिच्या मागं पुढं करणार ते लहान लेकरू तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे पोरी हंबरडा फोडून तुला तुझी आई म्हणाल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला भेटायला. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होते तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय गे 2 वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही. त्याला कारण नाही बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्यावर तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली. कसा तरी एखादा महिना काढला बघ पोरी आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या भावाची आठवण येते हो. आई बापाला, भावाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. जाऊ का हो? थोडस जाऊ का माझ्या माहेरी? आई बापाला एकदा असं बघून येऊ का हो? माझ्या डोळ्यात द्या शिरो आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुढचा पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा रडू नको, असा हंबरडा फोडू नको, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण लक्षात ठेव पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय, सारखं सारखं मी तुला पाठवणार नाही बघ. तसं असेल सगळं आयुष्य तुला इथंच काढावं लागेल बघ. आणि जर तिकडे जायचं असेल सारखं सारखं तर कायमच तिकडे जायचं, पण तिकडे यायचं नाही. एकीकडे आई बाप होता, एकीकडे सासर होत, मध्येच माझी घुसमट होत होती. लग्नानंतर अचानक मी एकटी पडली होती बघ पोरी. आताच हे वैभव बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि कधी एकदाची आईला मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आबा म्हणून, कधी एकदाची मी बापाच्या गळ्यामध्ये पडते. कधी एकदाच ते लहान लेकरू अक्का 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 करत माझ्याकडे पळत येत आणि 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे पोरी, हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. हे घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं पोरी. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती आणि अंगणातूनच मी घरात पळत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा
उद्या मला हे पाहिजे, आबा 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 उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलंय, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातोय, माझ्या मुला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप, माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी हे पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे पोरी. हे पोरी, एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परका आणि पुरका असतं बघ पोरी. हे पोरी, कोणी कोणाचं नाही बघ, मी आहे तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या बापानं मला शिकवलं, हे बाबाच्या बापानं मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आली की आपली, पोर आली की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडतात, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी आई माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग पोरी, थोडं गाल पुढं कर की. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घे, गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घे, आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरे चल की घरा चल, महिना झाला बघ तुझा बाप नीट जेवलं सुद्धा नाही केलं, तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आता कळालं की ग पोरी, चल घरा चल. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी, 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पुरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्याचा माझा बाप घेत नाही पुरी.
आणि माझ्या कानात मला आता हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस का पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर आता पडत नाही. आणि जेवणाच्या ताटावरची माझी आई आता बाहेर येत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती पावली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना हे पुरी, दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझं सारखं पुरी, काळीच माझं सारखं. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा शर्ट आणून त्याच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या मोजेमध्ये घेऊन बापाच्या अंगा खांद्याला लावलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक हात शिवूचा एक हात काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक हात भरवत त्या बापानं मला लहानाचं मोठं केलं. त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने आता घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे आता. या शहराला आणि पंचक्रोशीला मी पंच पकवानाचं जेवण घालू शकते पुरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास मी त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुकं नाही घेणार पुरी, माझ्या गालाचं मुकं नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पुराणो छत्रपतींच्या समोर आणि साईबाबाच्या साक्षीनं जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो. हे पोरा, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक हरामखोर, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्या हातातल्या पिशव्या घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुकं घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल,
आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावजारी तुम्ही होते, त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावजारी तुम्ही होते, त्या तिरुपतीच्या शिर्डी साईबाबांच्या आणि त्या स्वामी समर्थांच्या चरणावजारी तुम्ही होते. तर तो शिर्डीचा साईबाबा, तो तिरुपती, तो स्वामी समर्थ तुझा गेलेला पाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव सलाम बाप आहे पोरी. तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव सलाम आई आहे पोरी. पण या आई बाबाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, भुके पोटी नाही आणलं आणि मेल्यावरी पिंड झालं. त्या आई बापाला तुम्ही लाचार करता. कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का ग पोरीनो? या कोपरगावच्या थंडीमध्ये पाठी 5ला तुम्ही झोपलेला असता, तेव्हा तुझा बाप त्याच कडाक्याच्या थंडीत कुठल्या तर शेतात पिकांना पाणी पाजत असतो, कुणाच्या तर घरामध्ये पेपर टाकत असतो, कुणाची तरी संडास साफ करत असतो. का? माझ्या लेकराचं शिक्षण आहे, माझ्या लेकीचं शिक्षण आहे. आणि अशा आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला, कुठला तर कुत्र्यासाठी आई तोंडावर तुम्ही थुंकू लागला. हे पुरी, हे आईला धमकी देतेस ना, मला मोबाईल पाहिजे बा, नाहीतर अभ्यास करत नाही बा, मी शिकत नाही बा. अगा जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप उठतो की ग पुरी, कुठल्या तर मित्राकडे पळत पळत जातो. हे बाबा 5% दे, 10% दे, पण मला कर्ज दे, माझ्या लेकराला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. हे पुरीनो, तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्या मोबाईल साठी तुमच्या आई बापानं विकलं की ग स्वतःला. त्या मोबाईलवर नको ते चाळे करता, नको ते मेसेज पाठवता. शिक्षक ओरडतो काय मोबाईल मध्ये, त्यावेळेला शिक्षकांचा तिरस्कार करता, त्या आई बापाचा तिरस्कार करता. हे नालायकानो, का कशासाठी काय? आज नाही तर परत कधीच नाही पोरीनो. म्हणून तुला सांगितलं, कुठल्या व्याख्यान आणि प्रबोधन करायला नाही आलो. बदल झाला पाहिजे आज इथं, या क्षणाला बदलच झाला पाहिजे पोरी. पळत पळत आज घरी जायचं बघ नालायकांनो. त्या आई बापाला त्याच्या आबरूची लखतर वेशीवर टांगलं. बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करू लागला. नालायकानं व्यसनाच्या विळख्यात ती 17-18 वर्षाची पोरं काढू लागली. नाही, कुठं तर गणित चुकतंय. चुकलेलं गणित दुरुस्त करायचं असाल तर पोरी एक काम करायचं बघा, आज घरी जायचं, त्या बापाची वाट बघायची बापोरी. आणि त्या बापाची वाट आता का बघायची तुला सांगतो, तुला आई कळाली ना ग. आता बापाची वाट का बघायची बाग? 3 वेळचं अन्न तोटात तुझ्या रोज येतं. 3 वेळचं, सकाळ दुपार आणि संध्याकाळी. आरामखोर 3 वेळचं अन्न ताटात येतं, तेही पोट भरून येतं. जरासा पंखा बंद झाला तर गरम काय व्हायला लागले, जरासा उन्हातून चालायला लागला तर पायाला चटके काय बसायला लागले, अंगावर 2-2 स्वेटर घालून शाळेला काय येतात. हे नालायकानो, 3 वेळचं अन्न आणून टाकलं बघ तुझ्या बापानं तुझ्या ताटामध्ये. त्या 3 वेळच्या अन्नासाठी बिचारे हजारो वेळा उपाशी राहिला असेल, हजारो वेळा उन्हामध्ये तापला असेल, हजारो वेळा पावसामध्ये भिजला असेल. सकाळी 7 वाजता घर सोडतं ते बिचारं रात्रीच्या 10 वाजता परत येतं. कारण माझ्या लेकराच्या ताटात रोज 3 वेळचा आलं पाहिजे. आज त्या बापाची वाट बघायची. बाग 6 वाजले, बाप अजून आला नाही, वाट बघायची. 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, वाटच बघत बसायचं. बाग कितीही वाजू दे, त्या बापाची वाट बघायची. रात्रीच्या 10 वाजले, आला बाप घरी. एकच काम करायचं पोरी, एकच काम करायचं. बाप जास्त वेळ तुझा घेत नाही. बाप आला बाप घरी, एकच काम करायचं पोरी. सगळी जळमटं तोडून टाकायची, सगळी जळमटं तोडून टाकायची पोरी. सगळी जळमटं तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत पळत जायचं बाप, पळत पळत जायचं. आणि समोर उभ्या असलेल्या त्या बापाला कडकडून मिठी मारायची. समोर उभ्या असलेल्या त्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी, कडकडून मिठी मारायची. एवढ्या खट्ट मिठी मारायची, एवढ्या खट्ट मिठी मारायची, एवढ्या खट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं? पोरी काय झालं? सांग मला पोरी काय झालं? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हता. असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हता. काय झालं मला सांग? शाळेमध्ये कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलले का? काय झालं मला सांग माझ्या लेकरा?
केला. त्यावेळेला बापाच्या डोळ्यात पाणी पुसत आपल्या बापाला म्हणायचं, बाप्पा काही नाही झालं बाप्पा, मला कोणी काही नाही बोललं, मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, मला कोणी काही नाही बोललं. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, रोज तुम्हाला मिठी मारत होती. आई मला रागवली तर मी अंगणामध्ये उभी राहत होती. जसं तुम्ही येत होता पळत पळत तुम्हाला मिठी मारत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईने मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्यात पाणी पुसत होता आणि तुम्ही मला म्हणत होता आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारले. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसवत माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणात फिरवत होती. पप्पा 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 पोतं पोतं म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होते. रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होते. पप्पा पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण आता मी मोठी झाली पप्पा, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलं पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला आता तुम्ही आवडत नाही पप्पा. पण पप्पा हा पप्पा पप्पा आज गेले होते पप्पा आणि एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. पप्पा हे पोरीनो, पळत पळत जायचं बाग आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. चला त्याचा बाप लहानपणी सोडून निघून गेलाय. ज्या वेळेला पोरीनो कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये तुम्ही जाल ना ग, त्यावेळेला 6-7 वर्षाचा पोरग तिथं हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराला हळूच विचारा तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, इथंच शिकलो, इथंच मोठा झालो. मला आई पण नाही, मला बाप पण नाही. रोज वाट बघतोय कोण तरी येईल का, मला कडकडून मिठी मारत हळूच माझ्या कानात मला कोण तर म्हणाल का मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे रे, मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप. हे पोरांनो, बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाप. ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरांनो. कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तरी सुद्धा बाप म्हणतो दीदी, हे दीदी आवडलंय काही शर्ट, चल उचल. अगं आम्हाला मिळालं नाही, तुला मिळालंच पाहिजे. पोरी रात्रंदिवस तुझ्यासाठी तर मी मेहनत करतोय ना ग. अगं पैशाची काळजी करू नका, उचल चाल कपडा उचल. हे पोरीनो, त्या सगळ्या वस्तू तुमच्या होतात, ती सगळी कपडे तुमचे होतात. सणासुदीला तुम्ही ती कपडे अंगावर चढवून मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतलं, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. आणि बिना बापाचं पोरग, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं आणि तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघून त्याच्या मनामध्ये विचार येतो, चला माझा बाप जिवंत असता, माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशी नवीन कपडे चढले असते. ते पोरग डोळा भरून तुमच्या अंगावरचे कपडे बघतं, पळत पळत घराकडे जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि आपल्या आईला म्हणतं या आई माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा 2 दिवसाने येणार माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. बाप गेला म्हणून काय झालं, मी तुला बाप झाले
अरे सुद्धा मी लिहिला नाही केलं तुझ्यासाठी, दुसरा संसार सुद्धा मांडला नाही केलं मी माझ्या लेकरा तुझ्यासाठी. अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज या शरीरावर पडतात गेला पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग बरं. गा 2 दिवसानं येतात माझं पैसे तुला मी एखादं शर्ट. त्या पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणत आय नको मला शर्ट आय तू रडू नको आय तुला काय झालं तर आम्ही कुठं जायचं आय तू रडू नको तू रडू नको. ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातलं अश्रू कळालं ते लेकरू माणूस म्हणून काढलं. लक्षात घ्या ते लेकरू माणूस म्हणून काढलं. हा साईचा प्रसाद आहे, हा छत्रपतींचा आदेश आहे. नालायकांनो त्या आई बापाला लाचार केलं तुम्ही. हात जोडून सांगतोय बघ जेवढं काय मी बोलतोय कुठल्या पुस्तकामध्ये वाचून नाही आलो पुरी, कुठल्या पुस्तकामध्ये कोणी लिहिलं नाही बघ, अनुभवलंय. त्या डोळ्याने बघितलंय बा. करोडो लेकरांच्या नजरेमध्ये नजर घातले. पाठीमागे येऊन बाप बसलाय बघ तुझा 2-4 बाप. माझ्या लेकीसाठी कुठला तर बाप आता उन्हामध्ये तापत असेल, कुठल्या तर ऑफिस मध्ये काम करत असेल, कुठल्या तर शेतात तापत असेल, त्या बापाला बघू नका. शाळेची फी भरायला येतो त्या बापाला बघू नका. नवीन कपडे देतो त्या बापाला बघू नका. त्याचं फसवण उभं आहे. बापाला जर बघायचं असेल ना ग पोरी न बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं पुरी. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचा आणि जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारामध्ये झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरच बनियान अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला. या बापाला लाचार करायला लागला. कुठला तर कुत्रा येतो थैमान घालतो साला आमची लेक त्याचा हात धरून निघून जाते कशाचाही विचार न करता. साला शंडाने नामार्थ झालो का आम्ही. तुला तुझ्या बापाची वेदना सांगतो बघ एका मिनिटात. मी तर थांबतो, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ पुरी, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. ऐक 4 महिन्याचा घरातलं मांजर कुठं निघून गेलं. 4 महिन्याचं 4 दिवस जेवत नाहीस बाग. आमचं मांजर कोणी बघितलं का, आमचं कुत्र कोणी बघितलं का. मांजरा कुत्र्या देशसाठी 4 महिन्याच्या रडतीस पोरी. आणि तुला तर तुझ्या बापानं 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की काय. तुला तर तुझ्या आईनं 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की का पोरी. आणि तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं पोरी. ज्या क्षणाला तुझं लग्न ठरतं सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं बाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेला आहे. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय गप ग. सारखं सारखं पोरगी समोर रडत जाऊ नको बघ. रोज रोज तिचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसत ठेवायचे, तिला हसतच पाठवायची, तिला हसतच पाठवायची. अजिबात रडू नको बघ तिच्या समोर, अजिबात रडू नको. पप्पा आमच्यासाठी किती मेहनत करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार लेकरू आता मला या घरात दिसणार नाही. पप्पा घरला लवकर या नाही तर मी जेवत नाही बघा. हा आवाज आता या घरातून माझ्या कानावर येणार नाही बघ. बाबा तुमचं डोकं दाबून देऊ का हो असं म्हणत हळूच माझ्या कानात उद्या 100 रुपये देता का हो. मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा मला जायचंय. आईला सांगू नका पप्पा, आई रागवती मला. हे लेकरू आता मला घरात दिसायचं नाही. रडत जाऊ नका पोरगी समोर.
तुझ्या आईला तुझा बाप रागवतो बघ पोरी, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये पोरी तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी, हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळं कावं लाल झालं, तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय अगं साबण केला ग डोळ्यात, साबण केला. पुरी साबण नाही गेला, त्या आंघोळीच्या पाण्यात तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून अनेक वेळा रडला. पुरी जेवढं पाणी तो डोक्यावर घेत होता त्याच्यापेक्षा कितीतरी पाणी तो डोळ्यातून तुझ्यासाठी काढत होता. पोरी हा बापच तुम्हाला कळाला नाही साला, याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकायला लागला. लग्न पत्रिका वाटायला तर लय आनंदात फिरतय बघते, या माझ्या लेकीचं लग्न आहे, सगळे या सगळे या. आणि रात्रीच्या अंधारात एकटच रडत बसते, कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला सांगत असते, या तारखेला तुझं पाखरू निघून जाणार आहे, या तारखेला तुझं पाखरू निघून जाणार आहे. 12:30चं तांदूळ असतं, नटून तटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या भोगल्यावरती तू उभी असते, वाजंत्री वाजवत असतात, मंगलाष्टका संपलेले असतात, आनंदाला उधाण आलेलं असतं. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भोगल्यावर येत आहे, तू आशीर्वाद घेत आहे, भेटवस्तू घेत आहे, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहे. आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत, हे पोरी जेवणाच्या पंक्ती उठत आहेत. तिथं मात्र तुझा बाप हसतच फिरत आहे, जेवायला जेव्हा पोट भरून जेव्हा, कोणी उपाशी जायचं नाही. जेवणवाल्या कितीही जादा ताट होत्या, अजिबात मागा हटायचं नाही. तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो पोरी त्या लग्न मंडपातून. लहान लेकरांची लय चांगलं बोलत असते, हे बाळांनो जेवायला जेवा, ताटात काय ठेवू नका, 2 लाडू 2 जिलेबी घरला घेऊन पळा चला, आपल्या दिदीचं लग्न आहे. हे पोरी बघता बघता 3 वाजता सगळा लग्न मंडप मोकळा होतो, सगळा लग्न मंडप मोकळा होतो. जेवणाच्या बाबतीत सांगतात, पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात, हे पोरी पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात. आणि पोरी नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी त्या लग्नाच्या भोगल्यावरून तू खाली येते, पोरी त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते. पुरी तुझी आई फोडते, पळत पळत तुझ्या जवळ येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते पुरी 20 वर्ष तुझ्या बापाने आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, आणि पुरी आता आम्ही परक्यासारखं येतो राहायचं, आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पुरी, आमच्या समोरून निघून चाललीस की ग. मम्मी 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 करत माझ्या माग लागणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही की ग पोरी. तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, कारण कोणी रडायचं नाही, चला माझ्या दिदीचं लग्न आहे, कोणी रडायचं नाही. हे पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी चल जा, रडायचं नाही चल जा, हसत मी आहे ना तुझ्या पाठीचे, चल जा, रडायचं नाही चल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनात ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पुरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पुरी. फक्त तो तुला दिसला नाही, तुला अर्धा सिनेमा माहितीये पुरी. अर्धा सिनेमा पोरी तुला कधी कोणी दाखवला नाही पोरी. तेवढा अर्धा सिनेमा तुला सांगतो आणि मी तर थांबतो बघ पोरी. हे पोरी तेवढा अर्धा सिनेमा मी तुला सांगतो आणि मी तर थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे यार बाबा तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए जेवणवाल्या, जेवण काय छान बनवलं होतं बाबा, अरे मोठं चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होती. तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. ए बसतोवाल्या, अरे तुझे कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय छान दिसत होतं बाबा.
तुझं किती ना पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा हे वाजत हे तुझं ठरल्याप्रमाणे हे तुझं पैसा आणि 5,000 रुपये तुला ज्यादा देतोय बाबा. लय भारी वाजवत होता माझा लेकरू जाताना, लय भारी वाजवत होता. हे पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पोरी भिकारी होतो. जेवढं जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरूण आणि उशी बोली करतो त्या देव माणसाचं नाव साला. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा ओढा करतो त्या देव माणसाचं नाव साला पाप. तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो, त्या जुन्या ओढणीचा मुका घेतो आणि ती जुनी ओढणी आपल्या उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनाचं ओली चिप करतो. त्या देव माणसाचं नाव साला पाप आहे. स्वतःच पायातलं चप्पल तुटलं तर जांभाराकडे जाऊन टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलंय असं कळालं तर शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो त्या देव माणसाचं नाव साला पाप आहे. पोरी 100 किलोचं पोत या ट्रक मधून उचललं, त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला पाप आहे. पोरी दिवसभर शेतात राब राब राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला पाप आहे. पोरी दुसऱ्यांची सट्टा सजवतो, गटारी साफ करतो, आपल्या लेकरांच्या साठी भंग्याचं काम जो करतो त्या भंग्याचं नाव साला पाप आहे. पोरी रात्रंदिवस महाराष्ट्राच्या रस्त्यावरून जीव मुठीत घेत जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, रिक्षा चालवतो, टेम्पो चालवतो आणि आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी पैसा घरी घेऊन येतो त्या ड्रायव्हरचं नाव साला पाप आहे. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत बसवतो, जो थंडीमध्ये कुडकुडतो पण आपल्या अंगावरची चादर अलगद लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि भर पावसात जो भिजतो पण आपल्या लेकरांच्या डोक्यावर जो छत्री धरतो त्या आणि फक्त त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पोरीनो बाप बाप आई आणि हा बाप हरामखोरानो. करोडो रुपयांचं पॅकेज मिळालं म्हणून सांगता समुद्रापलीकडे जाता आणि आई बाप मेला तर सांगता जाळून घ्या साला वेळ नाही यायला. या हरामखोर नालायक नीच आज इथं उभा आहे बघ तुझ्या समोर. दीक्षा उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भिड भाड तुका म्हणे सान थोर. आज नाही तर परत कधीच नाही तीक्ष्ण उत्तरच देऊन जाणार बघ तुला पोरी. ऐक शेवटची फक्त 3 मिनिटं घड्याळ लावून ऐक पोरी. तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो बघे नालायक हरामखोरानो नीट ऐकायचं. तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा आहे बघ आणि जिथं तुझा बाप उभा आहे तिथली सगळी जमीन तुझ्या बापानं अश्रूनं भिजवलेली आहे. तुझ्या बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे, आईनं सुद्धा सगळी जमीन अश्रूनं भिजवलेली आहे आणि तुझा आई बाप हात जोडून पोलिसांना सांगत आहेत साहेब साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब, माझी पोरगीच घरात परत आली नाही. हे नालायक हरामखोरानो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा, चला मावळा कांजाडा, स्वतःच्या अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असला कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो आणि 20 वर्षाच्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच्च करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाभ वाटत नाही का ग पोरीनो? अगं अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे तुझा आई बाप घरात तरबडत असतो की ग, मान खाली घालून चालत असतो, सगळा समाज त्याच्याकडे बोट दाखवतो. याचीच गेली रे पोरगी, याचीच गेली, या शाळेमध्ये शिकत होती. अगं जे पाहुणे पैसे तुझ्या बापाला ग कधी
कधीच फोन करत नव्हते, ते पण नालायक फोन करू लागले. कुठं आहे तुझी पोरगी? लय नाकावर खिचून सांगत होतास पोरगी 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 माझी पोरगी. काय केलं रे तुझ्या पोरगीनं? चांगलं दिवं लावलं का तुझ्या पोरगीनं? अगं ए पोरीनं, मरत असतो तुझा बाप कडाकडाला, मरत असते तुझी आई कडाकडाला. हे प्रेम आहे का ग पोरी? जे प्रेम तुझ्या बापाच्या तोंडावर थुंकायला लावतं, जे प्रेम तुझ्या आईच्या तोंडावर थुंकायला लावतं, जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतात, चुकवतं साला. तुझ्या शरीराचा जे उपभोग घेतात, तुझ्या शरीराचे जे तुकडे तुकडे करतात. अगं तुम्हाला विकलं जात आहे पोरीना, तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात. आणि कुठला तर हरामखोर कुत्रा येतो, एखादा मोबाईल काय तुला घेऊन येतो, गोड गोड तुझ्याशी काय बोलतो, आणि त्या आई बापाच्या तोंडावर शिक्षकाच्या तोंडावर थोंकून तोंडाला फटके बांधून त्या कुत्र्याबरोबर फिरतात आहे. आणि 20 वर्षाच्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, तो बाप तुझा कोणच नाही राहिला. हे नालायकानं, हे प्रेम आहे का ग पोरी? हे प्रेम आहे जे तुझ्या शरीराचं तुकडं करतं, ते प्रेम आहे जे तुझ्या आई बापाला लाचार करायला लावतं, ते प्रेम आहे. हे प्रेम नाही का पोरी? हे तुझं शिकण्याचं वय आहे बाप, हे वय तुझं शिकण्याचं आहे. या वयामध्ये शिकून फक्त तू स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या आई बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या आई बापामध्ये आहे पोरी. पण कुठला तर कुत्रा येतो साला बिनबुडाचा नालायक हरामखोर, या मातीतली एक ही पोर आज नाही तर परत कधीच नाही. एक ही पोर कुठल्या हरामखोर कुत्र्याबरोबर निघून जाणार नाही पोरीनो. आलाच कुठला तर त्याच्या नरड्यावर पाय ठेवण्याची ताकद आणि धमक तुझ्या मनगटामध्ये आहे पोरी. कारण तो रणचंडी काय, तो आदिशक्ती आहे. छत्रपतीला जन्म देणारी ती आवची जाऊ तुझ्यामध्ये आहे. की झाशीचे राणी पासून माझ्या आई पर्यंत प्रत्येक जण तुझ्यामध्ये. आज नाही तर परत कधीच नाही. इथंच संकल्प रोज आई बापाला घरामध्ये बघता, रोज आई बापाला घरामध्ये बघता. जरा आज माझ्या नजरेतून आई बापा घ्यायचं, तुझी नाव बघायचं. आज जरा माझ्या नजरेतून हा आई बापा घ्यायचा पोरीनं मी दाखवणार तुम्हाला. लय महाराष्ट्रामध्ये ट्रोल व्हायला लागलो बघ. माझ्यावर हरामखोर कुत्रे तुटून पडू लागले. पण आई ज्याच्या पाठीमागे छत्रपती बाबासाहेब असतात तो कोणाच्या पाला नाही घेणार बघ पोरी. या राष्ट्राची एक ही मोठ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये नाही फसू देणार. आई पोरी, आज तुला तुझा बाप तुझी आई इथंच दाखवतो. रोज या आई बापाला बघतीस. जरा समोर बसलेल्या माता असतील 10-15 माता 20 माता आपल्या लेकीचा हा कार्यक्रम बघायला आपल्या लेकराबरोबर आलेले आहेत. काही 7-8 बाप असतील. लगेच हात वरती करायचा. आज नाही तर परत कधीच नाही. बस यस, त्या पाठीमागच्या बापाने सगळ्या उभं राहायचं. इथल्या माऊलीने जरा उभं राहायचं. उभं राहा जरा 5 मिनिटासाठी जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. बस जेवढे उभे राहिले तेवढे उभं राहा. आता बाकी कोणी उठू नका. सगळ्यांनी जागेवरती बसायचं. सगळ्या त्या महिला पालकांना सगळ्या पितांना विनंती करतोय जरा इथं छत्रपतींच्या समोर यायचंय. आज नाही तर परत कधीच नाही. सगळ्या बापांना जरा पुढे यायचंय. या लवकर लगेच या. आज नाही तर परत कधीच नाही. जेवढे काही बाप उभे राहिलेले आहेत त्या सगळ्या बापांनी इकडे यायचंय, माझ्या जवळ यायचंय. आणि सगळ्या या 15-20 माताने इथल्या पुढच्या जरा इथं उभं राहायचंय माझ्या समोर. या लवकर मातानो, इथं या लवकर. आज नाही तर परत कधीच नाही. इथं उभं राहायचं. जा पाठी मागे जा, खूप मागे जा मागे. आज नाही तर परत कधीच नाही. आजच हे परिवर्तन झालं पाहिजे. आजच झालं पाहिजे. इथंच झालं पाहिजे. याच मातीमध्ये झालं पाहिजे. सगळ्या मातांनी या साईडला उभं राहायचंय. सगळ्या पितांनी या साईडला उभं राहायचंय. या लवकर या. ही माती आहे लक्षात घ्या. हे प्रवचनाची आणि फक्त हे व्याख्यानाचं आजचा हा क्षण नाही. ही माती नाही तर ही माती परिवर्तनाची बोली ना. हे माझ्या लेकरानं, ही तुझी आई आहे बघ. आज सगळा काम धंदा सोडून हजारोच्या संख्येने आज इथं उपस्थित राहिली बघ. ही तुझी आई आहे. आणि बोली इकडे तुझा बाप आहे बघ. जसं कळालं तुझ्या बापाला वसंतराव येत आहेत बाप समजावून सांगायला, आई समजावून सांगायला. आमच्यापेक्षा वेगळा बाप काय सांगणार आहे. ऐकायला आला बघ बिचारा. आता ऐका पोरी, साईंची आहे ना ही माती. हाकेवरती साई बसलेत ना, तर आज त्यांची शपथ आहे परिवर्तन तुझ्यात झालं पाहिजे. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकरांनी हात वरती करायचंय. चाल लवकर. मम्मी पप्पा कोणाकोणाच्या समोर माझ्या आलेले आहेत त्या लेकरांनी हात वरती करायचाय. जागेवर उभं राहायचंय. चाल जागेवर उभं राहा.
आणि इथं माझ्या समोर यायचं, ये लवकर इथं इथं ये माझ्या समोर, चाल पोरी माझ्या समोर ये, लवकर ये. ज्यांचे ज्यांचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले त्या सगळ्यांनी इथं यायचंय, माझ्या समोर यायचंय. चाल लवकर, ये पोरी ये पोरी ये. सुनील ये पोरी. हा थांब सुनील, ये नंतर यायचं पुढे, थांब मी सांगतो. ये लवकर पोरी, चाल इथं माझ्या समोर ये बाळा. माझ्या नजरेमध्ये नजर घाल पोरी. कुठली जादू करायला आलो नाही, जादूची छडी फिरवायला आलो नाही. तुला काही हिप्नोटाइज करायला आलो नाही पोरी. तुला तुझा फक्त हरवलेला बाप आई एकदाची मिळवून द्यायला. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. ए पोरी, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक पोरांनो, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही रे माझ्या लेकरांनो. मेल्यानंतर त्यांचं फक्त आणि फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर आई बापाचं फक्त आणि फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर तुमच्यामुळं तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरी. रोज आई बाप मरत असतो आणि या चितेला रोज आपण अग्नी देत असतो पोरी. आणि हात जोडून सांगू का ग, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय पोरीनो. ना जगता येत ना मरता येत. देव सगळं माफ करेल, पण आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण तू कधीच आपल्याला माफ करणार नाही पोरीनो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते ना ग पोरीनो, तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं बघ पोरी, कोणीच नसतं. या माऊलीच्या प्रेमाच्या मायेच्या संस्काराखाली एक वटवृक्षाखाली त्या एक रोपट वाढतंय. ज्या रोपट्याचं नाव झाला बाप आहे पोरी. त्या रोपट्याचं नाव बाप आहे. आजपर्यंत नेहमीच आम्हाला वेदना झाली की आम्ही पळत पळत जातो, आईला मिठी मारतो, आपल्या वेदना सगळ्या तिला सांगतो, तीही रडती. माऊली आमची 9 महिने तिनं जागा दिली बघ. तिनं जर जागा दिली नसती हरामखोरानं, तुम्ही आज असता का इथं? तिनं जागा दिली बघ तुला. 9 महिने तिनं सगळं काही सहन केलं, इथं ठेवलं. आपल्या वेदना तिला नाही काढणार तर कोणाला काढणार? ती माऊली आमच्यासाठी रडती. हात जोडून सांगू का पोरीनो, आजपर्यंत आम्हाला वाटलं आमची आईच आमच्यासाठी रडली, पण आई इतकंच. आईच्या खांद्याला खांदा लावून आणि आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून सगळ्यात जास्त रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं जर आपल्यासाठी सगळ्यात जास्त जर कोण रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे सला पोरीनो. आणि हा बाप आज इथं उभं आहे बघ पोरी. आज बाप इथं उभा आहे, आज आई इथं उभी आहे. आणि जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहे, कारण या क्षणाला तुझा आई बाप तुझ्या समोर आहे. कारण पोरीनं सांगू का ग, महाराष्ट्र नाही बघ राष्ट्र मुठीत घेता येणाऱ्या काही तो 1-2 वर्षामध्ये सगळ्या क्षणामध्ये फिरणार बघ या माझ्या राष्ट्राचा झेंडा मिरवत. पण पोरीनो, या करोडांच्या गर्दीमध्ये माझा 40 वर्ष गेलेला बाप मला कुठं दिसत नाही पोरीनो, कुठंच दिसत नाही, कुठंच दिसत नाही पोरी. आज घरी गेल्यानंतर बापाला हाक मारशील तर झोपलेला बाप उठल बघ, पण एकदा का बाप चितेवर झोपला, एकदा का आई चितेवर झोपली, कितीही बोंबल आणि कितीही रिंगाण टाक आणि कितीही पाहुण्यांना पकडून रड पोरी, आणि किती पण वेळा साईबाबाला येऊन डोका पण नाही येत आई बाप. पण आज आई बाप तुझ्या समोर आहे. 1 वर्षाचं व्हायचं मग पोरी, 1 वर्षाचं पळत पळत जायचं मग. आणि 1 वर्षाची होतीस तेव्हा जशी बापाला ना आईला कडकडून मिठी मारत होतीस तशीच मिठी आता मारायची बघ. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही पोरी. टच करून बापाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, ते बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आज बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकली नाही, पण आज मी तुम्हाला सांगते पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा. आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू पप्पा. जा पोरी, समोर तुझा बाप आणि तुझी आई उभी आहे. जा तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. चाल
जा पळत पळत, जिथं तुझा बाप उभा आहे, जिथं तुझी आई उभी आहे तिथं जा, तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरी चाल, जिथं तुझा बाप उभा आहे आणि जिथं तुझी आई उभी आहे जा आणि तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. घट्ट मिठी मार पोरी, घट्ट मिठी मार पोरी. आज नाहीतर परत कधीच नाही पोरी. सांग मला पोरी, सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू सांग मला पोरी खोटे आहेत का? या आईच्या डोळ्यातले अश्रू मला सांग पोरी खोटे आहेत का? सांग पोरी मला या आई बापाची चूक काय सांग. सांग या बापाची चूक काय आहे पोरी. तुला लहानाचा मोठं केलं ही या बापाची चूक आहे का ग पोरी? तुझ्यासाठी उपाशी राहिला ही बापाची चूक आहे का ग पोरी? पोरी, प्रत्येक जण म्हणत होता अरे पोरग पाहिजे होतं, पोरगी जन्माला आली तेव्हा सगळ्याला शटू ठोकून सांगत होता साला पोरगी नाही लक्ष्मी आहे माझी लक्ष्मी. सांग पोरी या आईची काय चूक आहे? सांग पोरी या बापाची काय चूक आहे? कुठला तर कुत्रा येतो साला हरामखोर नीच, त्याच्यासाठी या सोन्यासारख्या माणसाच्या तोंडावर थुकू लागला पोरी ना तुम्ही. या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागला. नाही बघ पोरी, नाही नाही. चला लेकरानं पाया पडा आई बापाच्या, चाल डोकं टेकाव, जसा आहेस तसं टेकाव. असू दे पायात चप्पल असलं तर टेकाव टेकाव. हा तुझा साई बाबा आहे बघ, हा तुझा तिरुपती आहे पोरी, हा तुझा देव आहे, ही तुझी देवी आहे पोरी नो, ही तुझी देवी आहे. एक ही लेख झाला. खाली बसलेल्या सगळ्या लेकीने आपला उजवा हात वरती करायचा आहे. कर उजवा हात वरती, चाल पोरी उजवा हात वरती कर, कर उजवा कर, डावा कर, हात वरती कर आणि ठेव आपल्या डोक्यावर पोरी. ठेव डोक्यावर, डोक्यावर ठेवलंस का पोरी? ठेवलंस का? सगळ्यांनी उचल उजवा हात वरती करा, ठेवा डोक्यावर. ठेवू नका. 1 वर्षाचं व्हायचं, 1 वर्षाचं. 1 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला मिठी मारत होतीस ना ग पोरी, मारत होतीस ना, त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी, आण डोळ्यासमोर. आला का डोळ्यासमोर? बाप नसल तर गेलेल्या बापाला फक्त त्या ब्रह्मांडामध्ये सांग बाबा आय लव्ह यू बाबा. माझा तुमच्यावर लय जीव आहे. तुम्ही जिवंत होता तेव्हा सांगू नाही शकली पप्पा, पण आज सांगते पप्पा. तुम्ही आहात, तुम्ही होता म्हणून आज मी आहे पप्पा. चुकलं असेल माझं, मला माफ करा. पोरीनो आण डोळ्यासमोर तुझा बाप आला का, तुझी आई आली का? मार आता कडकडून मिठी मार गे, मार. तुझ्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे बघ, मार कडकडून मिठी मार. आलं का पाणी? आता सांग तुझ्या बापाला पप्पा जीव माझा जाईल पप्पा, पण मी तुम्हाला लाचार करणार नाही पप्पा. कुठल्या हरामखोर कुत्र्याची पाठीमध्ये मी जाणार नाही पप्पा. माझा तुमच्यावर लय जीव आहे. बसलेल्या प्रत्येकाने सांगा आई बाबाला, आई बाबा असो नसो नसलेल्या बापाला फक्त एकदा ब्रह्मांडामध्ये सांगा पप्पा मम्मी. जेव्हा तुम्ही मला कळाला तेव्हा तुम्ही आता माझ्या सोबत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा. माझा तुमच्यावर लय जीव. हात खाली. सब मंगल है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी निभाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जातया नमो अरिहंताणम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो अजायाणम, नमो लोय सौव साहुनम, ऐसो पंचन मुक्कारो सौव पाव पणसनो, मंगलानम च सव्वे सिम पडम हवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री
अकाल। वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतह। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। पोरानो, हे आपलं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा। आलाच कुठला कुत्रा तर त्याच्या नारड्यावर पाय देण्याची ताकद आणि धमक तुमच्यात आहे। सुनील आणि सुनीलची सगळी टीम जरा इकडे या, सगळेजण इकडे या। सुनील लेकींना बाप कळायला पाहिजे, आमच्या लेकींना हे आई कळाली पाहिजे। रात्र दिवस झटून लक्षात घ्या काम करणारी अनेक प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या माझ्या लेकींना, अनेक प्रेमांच्या जाळ्यात अडकून लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे आणि लेकीच्या शरीराचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवणारी अशी लेकरं जोपर्यंत या राष्ट्रामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत या राष्ट्राकडे तिरक्या नजरेनं बघण्याचं धाडस कोणाचं होणार नाही। कारण प्रत्येक लेक राष्ट्राची ही आमची लेक आहे असंच मानून पाय पुढे पुढे टाकणारा हा माझा बाप या मातीमध्ये आहे। पण पोरीनो लक्षात घ्या, रात्रीचा दिवस करतो आम्ही, फिरत असतो, यश येऊ दे। एखादी मैत्रीण निघून जाते, तिचा बाप सगळ्यात अगोदर तिच्या मैत्रिणीच्या घरी जातो, रोज तुझ्याकडे येते, लहानपणापासून तुझ्याकडे येते। दीदी तुला माहिती असेल, सांग माझं लेकरं कुठं आहे। तेव्हा चुकीच्या त्या वर्तनासाठी तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या पाठीशी उभं राहता आणि अशा बापाचं तुकडं तुकडं करता। लक्षात घ्या, कधीच हे काम कृत्य करायचं नाही पोरीनो। आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, आम्ही प्रशासनाखंड तुमच्या पाठीशी उभा आहे। कसलीही अडचण येऊ दे, इन्स्टाला माझ्या जायचं, फेसबुकला जायचं, वसंत हंकारी फक्त नाव टाकायचं, माझे दोन्ही नंबर आहेत। त्या क्षणाला तुम्हाला मदत होणार म्हणजे होणार, 100% होणार। धावून येणार मी तुमच्यासाठी, कारण तुम्ही माझे लेकरं आहात। लक्षात घ्या, मोठं व्हा, प्रेम काय तुम्हाला कळेल, खूप आयुष्य चांगलं आहे। मोठं व्हा, नंतर तुम्ही मोठं व्हा, निर्णय तुम्ही घ्या, पण आता फक्त तुम्ही शिका, फक्त तुम्ही शिका। कुठल्याच हरामखोराच्या जाळ्यामध्ये अडकायचं नाही, हेच सांगण्यासाठी या सगळ्या लेकरांनी मला पुन्हा एकदा बोलवलं। रात्रभर 24 तास प्रवास करतोय बघ, मला घर माहित नाही, दार माहित नाही, गाडीमध्ये झोपतो, गाडीमध्ये उठतो, तिथंच व्यायाम करतो। म्हणून तुम्हाला सांगतोय पोरीनो, पोरानो, आता नाही पोरीनो, आता नाही। आणि मला जर काय द्यायचं असेल मातानो, तर फक्त एवढंच, त्या भगवंताला साई चरणी जाताना यावेळेला माझ्यासाठी फक्त मागा। आमच्या राष्ट्राचं एक पोर वसंत हंकारी नावाचं अखंड विश्वभर माणूस की शांती पेरत आहे। त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे। त्याची नजर अशी तीक्ष्ण निरोगी राहणार आहे। डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे आणि त्याचा शेवटचा श्वास लाखो करोडो लेकरांच्या समोर अगदी आनंदात हसत हसत या ब्रह्मांडामध्ये विश्व कल्याणासाठी विलीन होणार आहे। एवढाच आशीर्वाद माझ्यासाठी मागा, माझ्या झोळीमध्ये टाका, कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्की लागतो, नक्कीच लागतो। बस एवढं बोलतो लेकीनो, मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला नक्कीच माफ करा। कुठल्या एका लेकराला बोलायचंय का एका मिनिटासाठी आपल्या बापाविषयी, आपल्या आईविषयी जे काय मनात आलं, एका मिनिटासाठी, जास्त वेळ घेत नाही। कोणाला बोलायचंय का, कुठल्या लेकीला बोलायचंय का? हजारो लेकरं व्यक्त होतात, हजारो पोरं व्यक्त होतात, आडवी येतात, तिडवी येतात, गाडी थांबवतात, गाड्यात पडून रडतात, भांबडा पडून रडतात। इथं कोणाला काय व्यक्त व्हायचंय का एका मिनिटासाठी, कोणाला बोलायचंय? कुठल्या लेकीला? येस, ये बडा सांगितलं ते मला माझ्याकडून जी चुकी झाली असेल पप्पा, तुम्ही मला माफ करा। आणि मम्मी तू पण मला इतकं काय समजलं नाही काकांनी जे सांगितलं ते, म्हणून पप्पा सॉरी, पप्पा लव यू। साफ मागायला लेकरांना चुका होतात, कोणाच्या हातून चुका होत नाहीत, माझ्या सगळ्यांच्या हातून चुका होतात। पण एकदा झालेली चूक पुन्हा नाही। आणि आपल्या सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारी 2 देव माणसं आहेत, ज्यांचं नाव आई आणि बाप आहे। लेकरांना लक्षात घ्या, त्यामुळे चुकांना भिवू नका। साफ मंगल आहे बेटा, खूप शिकून मोठं व्हायचं। साफ आनंद आहे, साफ मंगल। अजून कोणाला बोलायचं? आनंद आहे, ये बोला। एकदम वडिलांना आणि आईला जेव्हा पण वाढ बघवले असेल त्याच्यासाठी मी माफी मागते। इथून पुढे मी कधीच त्यांना वाढ बघवणार नाही व त्यांचं मान सन्मान करीन।
मिळालेलं लक्षात घ्या. आपल्याला साईंचा प्रसाद आहे, याला प्रसाद म्हणतात. लक्षात घ्या. दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आवर लाईफ. दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन. यू हॅव टू डू दिस ट्रान्सफॉर्मेशन. ओके. सब मंगल आहे. समानंद सुनील. चल. महाराज की, देवी माता की, हर हर जय श्री राम. आर्य सनातन हिंदू वैदिक धर्म की. आता घरी गेल्यापेक्षा